मी नॉर्मलच करत प्रदोष होतो. बाईकर लावा डीजे पोदरा गांड पुशी काय बाई ना मग कशाला घाबरायचं बरोबर ना ते की कोणवाला बाई चला जतीन येतोय. मितेश पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली जर्सी 9799 अर्थातच मितेश पाटील आणि हितेन बियर शॉप यांच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्स हे देखील स्पॉन्सर केलेलं आहे. चला जतीन आपण या. सन्माननीय धीरज गावड साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. धीरज गावड साहेब आपल्याला विनंती असेल आपण या. तसंच एक पारितोषिक देखील होता. आई भवानी मारंबल पाड्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक राहुल पाटील यांच्या माध्यमातून होत आहे आणि 500 रुपयाचं पारितोषिक पंकज पाटील ऑनलाईन आल्यात. आपण स्कॅनर कोड द्यायचे आहे ते देखील आपल्याला अकाउंटला जातील. तसंच क्वालिफाय झाल्याबद्दल सुपर 3 बद्दल दाखल झाले आणि तेथून प्रवीण पाटील बाले यांच्याकडून कॅप्स देखील आहेत. जतीन आपल्यासाठी 200 रुपयाचं कॅश पारितोषिक देखील आलंय. कोणाकडून आलंय? पहिल्या 6 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. पहिला चेंडू अतिरिक्त धाव 10 धावा धाफकावर येतात. ऑनसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा हलक्या दिशेनं दिशा देण्याचं काम. ऑफसाईडच्या दिशेनं सिंगल धाव ही धाफकामध्ये ऍड केली जाते. जियांश यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयाचं पारितोषिक होतं. आई भवानी ट्रॉफी हाऊस चे ओनर विशाल पाटील आणि जियांश यांच्या माध्यमातून हे पारितोषिक होतं. हे देखील दिलं जात आहे. गडीबाद पहिला प्रदोष बैकरच्या रूपानं. नवीन फलंदाज ऋषीदादा देसाई ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं अनेक वर्षात अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची सेवा केली तो खेळाडू म्हणावं असं इतकंच वाटतंय. ज्या खेळाडून आपण पाहायला गेले तर अनेक वर्ष अनेक उन्हाळे अनेक पावसाळे अनेक हिवाळे ज्या खेळाडूंना पाहिल्यात तितकाच मोठा अनुभव 20 ते 25 वर्ष झाल्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची सेवा करतायत असा एक जुना जाणता खेळाडू. असं म्हटलं जातं ना मुरलेलं लोणचं खायला जितकंच अविष्ट लागतं तितकंच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट असतं. चांगलं क्षेत्ररक्षण आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. दुसरीकडे देखील दादा आहे वैभव दादा. दोन चांगले मित्र देखील आहेत परंतु आज एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. एकीकडे वैभव दादा आहे दुसरीकडे आपण पाहतोय ऋषी दादा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्यादर केला जातो. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. सिंगल धावेने धावफलक खुलताय फुलताय 13 धावा या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. 1.4 चेंडूंचा खेळ. मुजम्मिल खान स्वतः कर्णधार आहे. एक मिनिट
14 धावा आहेत. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. पुश करो खुश रहो अशी काहीशी परिस्थिती आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 12 चेंडूंचा खेळ, 15 धावा हे धावफलकावर येतात. एक भव्य दिव्य असं आयोजन, ह्या स्पर्धेचं नियोजन आपण ऐकतोय, पाहतोय. एक पहिलंच वर्ष आणि पहिल्याच वर्षामध्ये आपण पाहायला गेलं तर अतिशय सुंदर आणि देखणमय असं वातावरण. आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. एक संपूर्णतः मैदानामध्ये एक गुलाबीमय वातावरण. शिव पटेल आहे, पहिला चेंडू, थोडासा फंबल परंतु चांगला कमबॅक होता. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. सिंगल धावेने धावफलक खोलताय फुलता. आतापर्यंत 16 धावा धावफलकावर आहेत. एकीकडे ऋषीदादा आहे तर दुसरीकडे शिव पटेल आहे. पुन्हा एकदा प्रयत्न, परंतु यावेळेला काय प्रॉपर टायमिंग. खेळाडू दुर्गेश गोरे फक्त आणि फक्त पाहत राहिला. जातोय चेंडू 4 धावांसाठी. जो प्रेशर होता, जो तणाव होता, तो खऱ्या अर्थाने ह्या चौकारानं रिलीज केला जातोय. पुन्हा एकदा अटॅक होता परंतु यावेळेला अंकित झा चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. धावफलक खुलतंय फुलतंय. 21 धावा हे आतापर्यंत धावफलकावर आहेत. दुसरीकडे एक यंगस्टर मुजम्मिल खान स्वतः कर्णधार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड केली जाते. 2 संघ जुने जाणते संघ अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा धूळ चारले, अनेक वेळा खाडे चारले, अनेक वेळा पाणी पाजलं, अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले. परंतु आता टॉप 5 मध्ये दाखल झाल्यात. टॉप 5 मधून आता थोडीशी एक्स्ट्रा मेहनत करावी लागेल. आतापर्यंत नडल्यात, प्रयत्न राहिलाय, ह्या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध केलंय. आता इथून टॉप 3 मध्ये जाण्याचा प्रयत्न असेल. तो कशा प्रकारे राहील, कोणता संघ यावेळेला टॉप 3 च्या दिशेने जाईल, ती येणारी काळवेळ दर्शवेल. दोन्ही संघ तितकेच एक मोठी स्टार कास्ट आहे. पुन्हा एकदा प्रयत्न, यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण. आज मैदानामध्ये फुटबॉल देखील आपण पाहतोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. धावफलकावर 24. सायबा संघ देखील यावेळी टाळ्या वाजवतोय. खेळाडूंना खऱ्या अर्थानं प्रोत्साहित केलं जात आहे. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं, एक मैत्रीपूर्ण लढत म्हणावी लागेल. 2 संघ जुने जाणते संघ एकमेकांच्या विरोधात. चला थोडीशी घाई करा प्लीज, ऑलरेडी उशीर होतोय. दोन्ही संघांना रिक्वेस्ट असेल. सौरभ विश्वकर्मा पहिला चेंडू. या अगोदर देखील अशाच प्रकारची करामत केली होती. काय गोलंदाजी हाताळली जाते. ज्या वेळेला खेळपट्टीवर पडतो आणि त्यानंतर थोडासा वळण घेतोय. लेग ब्रेकचा मारा होता, सक्सेसफुली मारा. पहिला चेंडू मुजम्मिल खान, बॅक टू द डगआउट. ह्या स्पर्धेसाठी आपण पाहायला गेले तर तितकीच एक आयोजक आपण पाहतोय. पियुष म्हात्रे असेल, अनिकेत पाटील, चेतन पाटील, अक्षय पाटील, जितेश पाटील, हरीश पाटील, प्रकाश पाटील, हितेन पाटील, हितेश म्हात्रे, करण पाटील, भूपेंद्र पाटील, विवेक पाटील, प्रज्ञेश पाटील, चिराग म्हात्रे, अमय राऊत, मोहित मांगेला, राजू पाटील, हितेश पाटील, सुनील पाटील, विजय पाटील, कल्पेश पाटील. ह्या सर्वांचं एक मोलाचा वाटा राहिला आणि त्या बळावर ही स्पर्धा, पियुषने मगाशी देखील उल्लेख केला होता की ही स्पर्धा पार पडण्यामध्ये आपण पाहायला गेलं तर पाठचा 1 ते 1.5 महिना झाला.
सातत्याने एक परिश्रम आणि त्या बळावर ही स्पर्धा एक गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपण पाहतोय. संपूर्णतः आज वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये ह्या स्पर्धेची तितकीच मोठी चर्चा आहे आणि ते चर्चेला भाग पडले खऱ्या अर्थानं. कौस्तुभ बॅक टू बॅक अटॅक करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू 4 धावेने सुरुवात, वैयक्तिक खातं खोळलं जात आहे आणि त्यानंतर सिंगल धाव. धावेंचा ग्राफ बढला जातोय खऱ्या अर्थानं. आता धावतोय 29 धावा धावफलकावर. अजून येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. आता येणाऱ्या 3 चेंडूमध्ये एक अतिरिक्त धाव आले म्हणजेच काय तर 30 धावा आतापर्यंत धावफलकावर कुठल्या जातात. ऋषीदादा देसाई ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आक्रमण हल्ला, बॅटला आता सूर गवसलाय परंतु धावचीची संधी आहे. पंचांचं बोट हवेत, गडीबाद ऋषीदादा देसाई ज्याच्या खेळाला लागतं आता पूर्णविराम. नवीन फलंदाज करण बेहराई. बाफुट लावून ढकलण्याचा प्रयत्न, सिंगल धाव. मनीष विश्वकर्मा येतोय, थोडीशी घाई. दूसरी धाव. जो रन चुरा है उसको रनचूरन कहते हैं और जो मन चुरा है ना उसको मंचुरन कहते हैं. 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक स्मित हास्य आहे. एका सन्मानजनक परिस्थितीमध्ये आतापर्यंत संघ आणून ठेवलंय. 32 धावा धावफलकावर. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. एक येत आहे. 34 धावेंचं टार्गेट. जर का चौकार येतोय, चौकार येईल का परंतु यावेळेला अंकित जा सिंगल धाव नव्हे, गडी बाद आहे. पंचांचं बोट हवेत आहे. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 32 धावेंवर रोखवलं जात आहे. आता येणारे 24-33 धावेंचं आव्हान हे आपल्याला धावफलकावर पाहायला मिळेल. ह्या स्पर्धेसाठी ह्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर एक मुळाची मदत ज्यांच्या माध्यमातून राहिले त्यामध्ये अनिकेत वासुदेव पाटील साहेब असतील, करण पाटील साहेब असतील, निखिल पाटील साहेब असतील, प्रसाद पाटील साहेब असतील, निखिल वसंत पाटील साहेब असतील, त्यानंतर नितेश गोविंद पाटील साहेब असतील, राजेश पाटील असेल, रंजनदादा पाटील असेल, दशरथदादा पाटील असेल, महेंद्रदादा पाटील साहेब असतील, हितेश पाटील साहेब असतील, दक्ष मांगेला साहेब असतील, किशोर किणी साहेब असतील, नीरज पाटील, हर्षद भोईर, मनीष पाटील, हर्षद पाटील, करण गावड, अर्थातच कन्ना, जयेश पाटील बंडे असेल, त्यानंतर धनंजय पाटील, अमित पाटील, हेमंत मांगेला, राजू पाटील, विजय पाटील साहेब, निहार मंगेश भोईर, शुभम मोरिया, BM पियर शॉप, विकास घरात, निशांत राजू पाटील, मिथुन गणेश पाटील, प्रशांत पाटील, अनिल पाटील, कमलेश घरात, विजय पाटील साहेब, कमलेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून मंडप डेकोरेटर्स, त्यानंतर मितेश पाटील 9799, हितेन पाटील, बियर शॉप यांच्या माध्यमातून कोल्ड ड्रिंक्स, त्यानंतर चंद्रकांत पाटील, BG ग्रुप, कल्पेश गणपत पाटील, ह्या सर्वांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून खरं तर आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगीचा संघ आज धन्यवाद व्यक्त करतोय. त्यानंतर किरण म्हात्रे साहेब असतील, गोविंद पाटील साहेब असतील, कल्पेश पाटील साहेब, विजय पाटील साहेब, ह्या सर्वांच्या बळावर ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आज सुजलाम सुफलामरित्या गुण्या गोविंदाने ही पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे संपूर्णतः आज आपण आयोजक पाहायला गेलं तितकीच मोठी मेहनत आजच्या दिवसामध्ये, म्हणजे तुकाराम सर ज्या वेळेला सामना नेक्स्ट खेळणार होते तरी देखील आज पियुष असेल, चेतन असेल, प्रत्येक खेळाडू, अंकित असेल, प्रत्येकानं तेव्हा देखील एक खेळपट्टी आखण्याचा प्रयत्न, त्यानंतर पाणी, हे प्रत्येक गोष्ट एक बारकाईनं नजर दिली जात होती.
आज देखील आपण चेतनला पाहतोय, पियुषला पाहतोय, प्रत्येक जण एका मैदानामध्ये बारकाईनं नजर देतोय की कुठे काही कमी नाही आहे ना. चिकूने कॉल केला, अरे कमेंट्रीला कोण नाही ना, प्राइस प्रसाद गावड बाबू यांच्यासाठी पारितोषिक आहे. अँड्रू आणि निखिल पाटील चिकू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. बाबू एक आगळं वेगळं पारितोषिक आणि खऱ्या अर्थाने एक मैत्रीपूर्ण लढती आपण पाहतोय. दोन संघामधील दोन संघ अनेक वेळा एकमेकांच्या समोर हे आले. चला ह्या पुढील होणारा सामना एकीकडे JKCC अर्नाला जुना कोलीवाडा क्रिकेट क्लब तर दुसरीकडे गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ. ह्या पुढील होणारा सामना सुपर 5 मधील ती लढत टॉस साठी यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. येतोय चौकार, येतोय चौकार, प्रयत्न चालू आहे दुसरीकडून. सौरभ विश्वकर्मा आज वेगळ्या लहरामध्ये आहे, ज्याच्या खांद्यावर आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी देखील पाहतोय. त्या प्रकारचं खेळ राहिलाय. ह्या खेळाडूंना आतापर्यंत प्रभावित केलंय. एक अष्टपैलू खेळाडू, धावेंना रोखला गावतोय, बॉलानी काम करतोय, बॅटीनी काम करतोय, क्षेत्ररक्षण करतोय, सर्व काही आज प्रभावित करणारा काम सौरभ विश्वकर्मानं केलंय. चला मृदुल आहेत आमच्या जोडीला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 9. मॅच टाईट आहे. अजून किती टाईट होत आहे बघूया. कडक कडक स्ट्रोक, कडक स्ट्रोक फील्ड केला या साईडला त्या साईडला. दोघे थांबले मध्ये. भाई कॉलिंग किसको करणी ती. समोर चेंडू गेला तर धावाला. अशा वेळेला कॉलिंग कोणी करायची हा प्रश्न असतो. पण आता काय झालं माहिती आहे मृदुल, जमाना व्हॉट्सअपवाला, फेसबुकवाला, इंस्टाग्रामवाला आहे. त्याच्यामुळे कॉल कोण करत नाही, प्रत्येकजण मेसेजवर डिपेंड आहे. कॉल कोण करतच नाही, प्रत्येकजण मेसेजवर डिपेंड आहे. म्हणून हे कॉलिंग केलं गेलं नाही आहे. कॉलमध्ये मिस्टेक झालाय आणि जी जोडी जमली होती तो विकेट गडी बाद झालाय. नक्कीच दुसरीकडून आता सेलिब्रेशन होत आहे. म्हणजे जो एक मोठा जुना जाणता खेळाडू आपण पाहतोय यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये आहे. एक भलं मोठं लक्ष नक्कीच धावफलकावर 33 आहे. पहिला चेंडू ऋषीदादा देसाई आहे. जुना जाणता चावला आहे आणि तो कशा प्रकारे चेंडू हाताळणं हे बारकाईनं जाणतोय. येतोय येतोय यावेळेला चौकार. ऑन साइडच्या दिशेनं वन मॅन आर्मी. सौरभ विश्वकर्मा दुसरीकडे आहे. बघा असा एक चौकार ऋषीने तुझा खेळला होता. ऋषी देसाईने सेम ॲज इट इज फटका खेळला होता. आता त्याच्या बॉलिंगवरती बरोबर फटका खेळलाय. जसंच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न. टीम प्लेयर्स आहेत. प्लेयर तो काफी सारखे आहे, लेकिन गेम चेंजर प्लेयर पाहिजे. प्लेयरमध्ये प्लेयर आहेत पण गेम चेंजर पाहिजे, गेम चेंजर पाहिजे. आणि तो गेम चेंजर कोण येतोय ते बघूया. नक्कीच गेम चेंजर ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, गेम चेंजर सातत्याने या खेळाडूला आपण पाहतोय. सौरभ विश्वकर्मा ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन सातत्याने या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. आणि संपूर्णतः प्लेयर्स संघ आता ते एक आशाभूत नजरेनं ह्या स्पर्धेकडे पाहत आहे. दोन खेळाडूंमध्ये क्षमता, एकीकडे सिद्धेश बडांबे, दुसरीकडे सौरभ विश्वकर्मा. एकीकडून ऑनसाईडच्या दिशेने जो फलंदाज खऱ्या अर्थानं तुकाराम सर लहरामध्ये आहे त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जातोय. 15 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच ज्याचा बरोबर फॉर्म चालला, बॅटमध्ये धावा येतात, त्याचं स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. आता ती लाईट चालले थोडीशी. आपण बघतोय ज्यावेळेला बेल्स, काही वेळेला चेंडू लागतो तरी बेल्स पडत नाही. आता नव्हती गरज तरी बेल्स पडलेत, अशी बेल्सची कहाणी आहे. पण त्याच्या मागचा उद्देश आम्ही सांगू. पुन्हा एकदा सज्ज होतील. स्ट्राईक केलेला फलंदाज हलक्या हातानं खेळला. एक धाव या चेंडूवरती. स्कोरवरती नजर टाकूया. स्कोर 16-16. नक्कीच ज्याप्रमाणे धावा यायला हव्या होत्या त्या प्रकारचे तुकाराम सर आतापर्यंत धावा देखील येतात. लक्ष 33 धाव्यांचं आतापर्यंत धावा, त्या प्रकारची रणनीती, त्या प्रकारचं कॅल्क्युलेशन क्रिकेट हे मैदानामध्ये खेळलं जात आहे. म्हणजे पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 17 धावा धावफलकावर आहेत. 33 धाव्यांचं नक्कीच आव्हान आहे. आता मॅचचं इक्वेशन काय आहे? येणारे 12 चेंडू 16 धावा अजून देखील धावफलकावर लगावायचे आहेत. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ आता 17 आल्यात. आता येणारे 12 चेंडू 16 धावा अजून देखील धावफलकावर लगावायचे. म्हणजे पहिल्या 12 मध्ये 17 बरोबर केल्यात
आता 12 मध्ये 16 करताना 16-12 नाही झाले म्हणजे झालं असं पण आहे, कारण उलटं पालटं होऊ शकतं मॅचमध्ये, कारण जितका डिफेन्सिव्ह जाणार ना मॅच शेवटपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे शेवटपर्यंत जायचा मॅच या षटकामध्ये महत्त्वाचा. मुजमिल बॉलिंग मार्कवरती एक धाव या चेंडूवरती, कारण या षटकामध्ये जर आहे ना 5 ते 6 रन गेल्या तर मॅच टाईट होईल. नक्कीच त्याप्रमाणे एखादा हा संघ पाहतोय दुसरीकडून, परंतु सायबा संघ एखादा यावेळेला विकेट पाहतोय. ही जोडी तोडली जाईल का ह्यावर नजर दिली जाईल. मित्रांनो, हिम्मतीने हारा परंतु हिम्मत कधीच हारू नका. कारण काय आहे ना, परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घालवतो, परंतु चमकतो तोच जो घनाचे गाव सोसण्याची हिंमत ठेवत असतोय. नक्कीच. आणि जसा मूर्तिकार देखील तुम्ही जसा उल्लेख करता नेहमीच, जो दगड गाव सोचू शकतो तोच मूर्ती बनू शकते. पण खेळही तसा आहे. संधी गमावली आहेत. आणि जसं तुम्ही उल्लेख केला हिंमतचा, बघा या जगात सर्वात जास्त मोठी हिंमत काय माहिती आहे का? ज्यावेळेला आपण नखं कापल्यात आणि स्टीलच्या डब्याचं झाकण उघडण्याची हिंमत ठेवतो ना, तो खरा हिंमतवाला. नखं कापल्या तरी तो ढक्कन उघडायला जातो. मॅच ऑन आहे आणि मॅचला मजाही आले. 20 20 धावफलकावरती आहेत. हलक्या हाताना एक धाव. पुढचा मॅचही महत्वाचा, पुढच्या मॅचचा टॉस देखील तर महत्वाचा आहे. चला JKCC अर्नाळा संघ आपण या. गुरुदत्त मनवेलपाडा चला टॉस की बॉसच्या दिशेने या मान्यवर आलेले आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. परंतु पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने तुकाराम सर आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत. या चौकारानं स्कोर झालाय तो 25. 8 धावांची आवश्यकता आहे. 8 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ राहिलाय तो 7-8 ची मॅच आहे. जवळ चाललाय मॅच. क्लोज चाललाय. आता क्लोजअप वाला क्लोज चाललाय. आता क्लोज चाललेला मॅच फिनिश कोण करणार? साहेबा करणार की प्लेअर करणार? म्हणून मी उल्लेख केला होता ज्यावेळेला मृदुलशी आम्ही चर्चा करत होतो त्यावेळेला म्हटलं होतं की प्लेयर्सकडे प्लेअर भरपूर आहे. सन्माननीय पंकज दादा किनी यांना मी विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. 2 संघ आहेत. एकीकडे गुरुदत्त मनवेलपाडा. चला आपण या. JKCC संघ प्रणय मात्रे आमच्या सोबतीनं जॉईंट आहेत. गुरुदत्त संघ मनीष या त्वरित या. थोडीशी घाई करा प्लीज, ऑलरेडी उशीर होतोय थोडासा. 7 चेंडू आणि 8 धावा. त्या आता कहाणी बदलली. 6-7 शेवटचा बॉल शेवटचा चेंडू महत्वाचा आहे. मुजमिल पुन्हा एकदा स्ट्राईक केलेला फलंदाज. मागे गेला खेळलाय चेंडूला. आता कहाणी आले 6-7. 7-6 नाही आहे, 6-7 वाली कहाणी आहे. कोण पुढे जाणार? प्लेयर्स जाणार की साहेबा जाणार? त्यासाठी ही लढाई आहे. शेवटचा ओव्हर घेऊन कोण येणार? सागर अनुभवी गोलंदाज मैदानावरती आलाय. त्याच्या हातामध्ये हा चेंडू दिलाय. सिद्धेश ऑन स्ट्राईक. 6-7. झेल सुटलाय आणि मृदुल प्रसाद साठीच कॅचचा प्राइज लागलं होतं का? आणि ते कॅच सुटलाय. प्रसाद गावड बाबूसाठी एका कॅच प्राइज झालं होतं आणि तो झेल सुटलाय, कॅच सुटलाय. कैच छुटा है लेकिन मैच नहीं छूटना चाहिए. कैच छुटा है, दिल थोडासा रूठा है, थोडासा नाराज हुआ है. नाराज झालाय. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने आता या मैदानावरती आलेत. मागे आला खेळला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. तुकाराम सर 1 मिनिट थांबवतोय. चला गुरुदत्त मनवेलपाडा संघ प्लीज या. या आपण चर्चा नाही साधणार आहोत, कोणी आलं तरी चालेल. 4-6 मृदुल मॅच देखील तितकाच रंगलाय. 4 बॉल 6. 4-6 आणि दुसरीकडे आपण पाहतोय सौरभ विश्वकर्मा, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत कोऱ्याने धावा ओढतात. त्याच्या बॅटला बसलाय तो खेळाडू आहे. येतोय का चांगलं
क्षेत्ररक्षण यश वडेर आहे. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. दुसरीकडे सिद्धेश बडांबे. आणि कहाणी काय आली आता? कहाणी ती पत्त्यासारखी 3-2-5 वाली. 3-2-5 3-5 3-5 ही कहाणी आहे. चर्चा चालू. एका बाजूला अनुभवी गोलंदाज सागर दिसले आहेत. स्ट्रायकरला फलंदाज सिद्धेश. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. महत्वाचा मॅच पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज. 3-5 मॅच आहे. 3-5 मॅच. समोरच्या दिशेने चेंडू गेला. फील्ड केलं आहे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक चेंडूना मॅच रंगत चाललाय. मृदुल आहेत आमच्या जोडीनं जोडले गेलेले आहेत. आता कहाणी त्या मराठीमधल्या नाटकासारखी आहे. 2-4 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. बॅट्समनला एक चौकार खेचायचा तर सागर यांना 2 वेळा चांगले चेंडू हाताळायचे आहेत. एक चांगला स्ट्रोक बॅट्समनला खेळायचा आहे. 2-4 जिथे 4 लिहिले ना त्या 4च्या ठिकाणी मारायचं आहे. 2-4 1 2 3 4 2-4 2-4 2-4 2-4 2-4चं इक्वेशन. एकीकडे मॅजिकल फिंगर सागर देसले. दुसरीकडे आपण पाहतोय येतोय यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. स्वतःवर आत्मविश्वास आहे. सौरभ विश्वकर्मा आपण पाहायला गेलं तर तितकाच मोठा आत्मविश्वास आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. कोणता संघ आता सुपर 3च्या दिशेनं दाखल होणार त्यासाठी चालणारी ही लढत आपण पाहतोय. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांना विनंती असेल. चला टाळ्या उद्या 1-4 चारों तरफ शोर है. आखिरी गेंद पे चाहिए अब 4 है. 4 पाहिजे. शेवटच्या बॉलवरती 4 पाहिजे. सौरव प्राईड म्हणतात त्याला. प्राईड साठी खेळायचं आहे सौरवला. आता अनुभव सागर देसले यांच्याकडे देखील आहे. तो अनुभव त्यांनाही दाखवायचा आहे. अनुभव जिंकेल की जुनून की सुकून. सौरभ प्राईड साठी खेळलाय आणि चौकार 4 धावा. चला सेलिब्रेशन चालू दे परंतु आपण टॉस की बॉसच्या दिशेने येतोय. पंकज दादा यांच्या शुभ हस्ते एकीकडे आपण पाहतोय NPL आहे. दुसरीकडे आई एकविरा नारंगी असा हा मेन्शन केलेला कॉल देण्यात येतोय. NPL असा आवाज येतो आणि प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. आई एकविरा नारंगी संघ येतोय. फक्त डिसिजन विचारेल. फिल्डिंग यास खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. चला आपापल्या पोझिशन मध्ये या. JKCC संघ त्वरित आपण डकआउटच्या दिशेनं. पण थोडीशी घाई करा. साहेबा प्लेयर्स डगआउट खाली करा प्लीज. अतिशय चांगला सामना. आणि तुकाराम सर हे दोन संघ अनेक वेळा एकमेकांच्या समोर येतात. अशाच प्रकारचा सामना पाहायला मिळतोय. 1-4 सौरभ विश्वकर्मा मॅचचा हिरो अफलातून खेळी. गेम चेंजर म्हणून म्हटलं ना मृदुल की प्लेयरच्या टीम मध्ये प्लेयर भरपूर आहेत पण साधे प्लेयर नको आहे. गेम चेंजर प्लेयर. आणि तो सौरभ त्याला पाहिलं होतं गेम चेंजर प्लेयर आणि त्याने मॅच चेंज केले आणि सामना जिंकलाय. सौरभनं अप्रतिम खेळला गेलाय म्हणून सौरभचा जो अर्थ असतो ना इंग्लिश प्राईड आहे. चला पुढचा मॅच स्टार्ट होतोय. पुढचा मॅच सुरू होतोय आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर प्राईडसाठी खेळला. तर प्राईड म्हणजे सौरभ आहेत. तर प्लेयरचा प्राईड अर्थात सौरभ आहेत. सौरभसाठी कॅच प्राईज आहे 1 चेंडू 4 धावा तुम्ही खेळल्यात. तुमच्यासाठी 200 रुपयाचा कॅच प्राईज विलास पाटील कडनं. ते सौरभ तुला जीपे केलं जाईल. तुम्ही जावा जे जीपे करणार आहे त्यांनी जावा मोबाईल दाखवा आणि हाडलं का साहेबा. चला सौरभ विश्वकर्मा बॅक टू बॅक तिसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच मिस्टर सौरभ विश्वकर्मा. आणि सौरभसाठी ते 200 रुपयाचा प्राईजही आहे. ऑनलाईन आहे आणि म्हणजे जसं ॲड येते ना मृदुल पेटीएम करो तसं पेटीएम करो वाला आहे. ऑनलाईन आहे. गुगल पे देखील होऊ शकतंय. सध्या गुगल पे ट्रेंडिंग मध्ये तुकाराम सर जास्त नाही. पेटीएम मुद्दाम सांगतो आम्ही म्हणजे कसं आहे की पे
म्हणजे TM त्याकरता सांगतो पहिला पे व्हायला पाहिजे त्याच्यामुळे टायमावरती व्हायला पाहिजे म्हणून ते पेटीएम सांगतोय